ओके. देवबाप्पाची उपकार स्तुती करतो. आज परत एकदा प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि आज लूका शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 19व्या वचनापासून 19व्या वचनापासून तर त्याच्या 31व्या वचनापर्यंत आपण काही वचन ऐकणार आहोत. आणि या ठिकाणी श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजर ह्या दोघांचा वृत्तांत आहे आणि तो आपण आज पाहणार आहोत. आणि आपण देवाला कृपा मागू, देवाला सहाय्य मागू आणि प्रभूला म्हणूया, देवबाप्पा आम्हाला मार्गदर्शन कर, आम्हाला शिकव, सांग, आज राखून ठेवलेले आशीर्वाद आम्हाला लाभू दे. हालेलुया. आणि तुझ्या त्या गौरवी आशीर्वादाने आम्हाला तृप्त कर. म्हणून आपण सर्व गोष्टीचा गौरव देवबाप्पाला देऊया. प्रभूला म्हणा, प्रभू आम्हाला आपली कृपा पुरव, त्या आशीर्वादाने आम्हाला भरून काढ. पवित्र पवित्र सेनाधीश प्रभू परमेश्वरा, आजचं वचन प्रभू पवित्र आत्मा तू आम्हाला शिकव, आम्हाला मार्गदर्शन कर, आम्हाला तू प्रभू राया तू चालव दे बाप्पा, अशी मी प्रार्थना करतो. आम्हा सर्वांना कृपा दे. ऐकून बाप्पा सोडून देऊ नये, किंवा नुसते सांगणारे असू नये किंवा वाचून दाखवणारे देखील नाही, परंतु दे बाप्पा वचनाप्रमाणे आचरण करणारं आम्हा सर्वांना बनव. आणि तुझं वचन जे साधं सोपं जे आहे आमच्या मातृभाषेमध्ये, तुला धन्यवाद देतो दे बाप्पा, जे तू आम्हाला दिलंच बाप्पा. त्याकडे पाहत असताना बाप्पा तू आमचं सहाय्य कर. आणि प्रभू दयाळा परत एकदा या प्रभू राया आमच्या तोकड्या बुद्धीचा उपयोग तुझ्या महान गौरवासाठी होऊ दे. आणि तुझ्या हातात समर्पित होत तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रार्थना केली म्हणून तो ऐकू द्या. आमेन. लूका शुभवर्तमान याचा 16व्या अध्यायाचं 19व्या वचनापासून काही आपण वचन वाचणार आहोत. वाचा. श्रीमंत मनुष्य हो. व दरिद्री लाजर. हा. कुणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे आणि दररोज थाटामाटाने त्याली खुशाली करीत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याचे पोट चाटीत असत. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्रामाच्या पुराशी नेऊन ठेवले. श्रीमंत ही मेला व त्याची उत्तर क्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगीत असताना त्याने आपल्या दृष्टी वर करून अब्राम व त्याच्या उराशी बसलेला लाजर यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्रामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठीव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण या जाळात मी क्लेश भोगीत आहे. अब्राम म्हणाला, मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, याची आठवण कर. आता याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहेस. एवढेच नव्हे तर जे इकडून तुम्हाकडे पार जाऊ पाहतात त्या जाता येऊ नये व तिकडून कोणी आम्हाकडे येऊ नये, म्हणून आमच्या व तुमच्या मध्ये मोठा दरार स्थापिला आहे. मग तो म्हणाला, तर बापा, मी विनंती करीतो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठवू, कारण मला 5 भाऊ आहेत. त्यांनी तरी या यातनेच्या स्थळी येऊ नये, म्हणून त्याने त्या इकडची साक्ष द्यावी. पण अब्रामाने त्याला म्हटले, त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे. तो म्हणाला, हे बापा अब्रामा, असे नाही, पण मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील. तेव्हा त्याने त्याला म्हटले, ते मोशेचे व संदेष्टाचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही. खूप छान. थँक्यू. देवाची उपकार स्तुती करतो या वचनासाठी. या ठिकाणी देवाची स्तुती करतो. खरोखर हा जो शास्त्रभाग आहे, श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजर. दरिद्री म्हणजे एक दारिद्र्याने भरून गेलेला, एवढंच नव्हे तर तो कसा होता त्याचं सर्व वर्णन इथं आहे. की या श्रीमंताच्या घराच्या समोर दरवाजाच्या तिथे त्याला टाकण्यात आलं होतं. परंतु हा श्रीमंत मनुष्य याचं कसं थाटमाट होता हा पहिल्यांदा आपण पाहू. तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे. जांभळी आणि तलम किंवा असे कसे म्हणतात त्याला,
परावर्तित होणारे किंवा झमझम झमझम तलम वस्त्र कसे असंच असतात ना, ते चमकदार असतात, चमक असते त्या वस्त्रावर. म्हणजे दुसऱ्यांचं जे लक्ष स्वतःवर केंद्रित करण्यासाठी, अट्रॅक्ट करून घेण्यासाठी अशा प्रकारे काही वस्त्राचं आपण पाहिलं तर याची ती खुबी होती. तसं घालायचं. आणि दुसरी गोष्ट, हे जे जांभळे आणि हे तलम वस्त्र होते आणि तो घालत असेल तसं, परंतु दुसरी एक गोष्ट त्याच्यामध्ये ही होती की तो दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करायचं त्याला सवय होती. ख्याली खुशाली, थाटामाट, थाटमाट. कसे आहात तुम्ही, बरे आहात का, हो, सलाम 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 सलाम, प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड, ख्याली खुशाली. असं असा हा याची ती क्वालिटी होती श्रीमंत माणसाची. आणि तो अधिकच श्रीमंत होता, भरपूर होते त्याच्याकडे. असं झालं की त्याच्या दरवाजाच्या जवळ तिथे लाजर नावाचा व्यक्ती, अगोदरच तो दुखीत आहे. आता ह्या लाजराला ठेवण्यात आलं नाही तर टाकण्यात आला, असा शब्द आहे. लाजराला कुठंतरी ठेवलं म्हणजे सांगितलं की याची काळजी घ्या, आमच्याकडे काय नाही बाबा, जरा थोडस तुम्ही केलं तर फार बरं होईल, असं नाही. याच्या लोकांनी याला टाकण्यात आलं होतं. टाकणं म्हणजे टाकून देणं. हा इथं तसंच लिहिलंय, इथं टाकण्यात 20व्या वचनाचा जो खालचा शास्त्र भाग आहे, शेवटचा शब्द, की त्या लाजराला, त्या दरिद्री जो माणूस आहे त्याला तिथे टाकण्यात आलं होतं, बरोबर आहे. आणि त्या लाजराला असं वाटत होतं की ते जे काही श्रीमंताचं घर आहे त्याच्या मेजावर, डायनिंग टेबल जो असतो खाण्याचं, त्याचं जे काही उरलेलं टाकलेलं कुटके काटके काय असतील ते, त्या वेस्टच्या या डस्टबिन मध्ये किंवा तिकडे टाकण्यासाठी, तिथं जर ते उरलेलं जर मला खायला मिळालं तर फार बरं होईल, अशी त्याला इच्छा, असं त्याला वाटत होतं. कोणाला, या लाजराला, ज्याला तिकडे टाकण्यात आलं त्याच्या दाराच्या समोर. आता आम्ही पाहतो त्याचं पोट भरावं असं त्याला इच्छा होईल. आणि दुसरी गोष्ट या लाजराबद्दल असं आहे की कुत्रे, शिवाय काय होत होतं की कुत्रे येऊन त्याचे फोड चाटीत असत. आणि हे फार भयंकर होत. म्हणजे तो त्याचे फोड चाटीत असत, फोड आलेले, म्हणजे त्याला म्हणूनच टाकण्यात आलं होतं. म्हणूनच त्याला टाकण्यात. दुःखामध्ये कोणी नसतं, दुःखामध्ये सर्व विसरतात म्हणजे त्याने चांगल्या गोष्टी केल्या, त्याने एवढं सारं काही केलंय. पण एकदा जर माणूस थकून गेला किंवा म्हातारा कोतारा झाला तर सर्वांना त्रास होतो त्या व्यक्तीचा. त्यांना ऑर्डर्स करण्यात येते, तुम्ही इथंच थांबायचं, तुम्हीच थांबा, तुम्ही जास्त हे नका करू, तुम्हाला जेवढं खायला दिलं तेवढं खा, काही बोलू नका, तुम्हाला आता असं झालं तसं झालं. आणि त्यांना नाविलाजाने शांतपणे ऐकावं लागतंय. दयनीय अवस्था होते ना. पण प्रियजनो, म्हातारपणी आपल्या वडिलांची, आईची, आपल्या लोकांची, सासू सासरे जरी असले त्यांची, जर देवदयेने त्यांना म्हातारा कोतारा केलंच आणि आपल्या ताब्यात जर ते आले तर प्रियजनो, लेकरासारखा सांभाळ करावा. तर त्याचे आशीर्वाद निर्गमाचं पुस्तकाच्या त्या 20व्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये आहेत. जर म्हातारा कोताराला जर सांभाळलं किंवा त्यांचं जर पालन पोषण आपण जर केलं तर वयोवृद्धी लाभते, आयुष्य खूप वाढतं माणसाचं, असं तुम्ही वाचू शकता. तर प्रियजनो हो, इथं तर दुःखी आहे. योबाचं गोष्ट मला आठवते. योब, बायबल मधला योब आहे, त्याला सैतानाने जे देवाकडून परमिशन काढली होती पिडण्याची, आणि त्याला खूप काही पिडलं, आणि सैतान म्हणत होता याला मी पिडलं की हा तुला दोष देणारच, आणि देव म्हणत होता तसं कधीच होणार नाही. आणि ती परमिशन काढून त्याला पिडल्यानंतर त्याने दोष तर दिला नाही, पण त्याच्या बायकोने मात्र त्याला दोष दिला योबाला, की तुम्ही मरून जा, कुठं देवाचं सत्व धरून राहिलात, देवाचं नाव सोडून द्या, देवाकडून तुम्हाला काय दिलं देवाने, आता हे काय चाललंय तुमचं, किती त्रास आहे हा, काय, मरून जा, देवाला सोडून द्या. आणि मग तो म्हणतो धर्महीन स्त्रियांप्रमाणे तू का बोलतेस, देवाकडून सुखच घ्यावं का आणि दुःख घेऊ नये. योबाच्या पुस्तकाच्या पहिल्याच काही अध्यायामध्ये आहे, देवाकडून सुखच घ्यावं का दुःख घेऊ नये. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियजनो, जर दुःख भोगण्यासाठी जर काही आपल्यावर जरासं दुःख काही आलं की लगेच दोष देतात देवाला दोष देतात. देवा तू का केलंस, का केलंय, मी कुठं काय केलंय, मी खूप चांगला आहे, मी असं, मला हे का करायला पाहिजे होतंस तू, मला हे असं नव्हतं करायला पाहिजे, किंवा हे का माझ्यावरच का आलं, हे आमच्यावरच का आलं, हे म्हणजे दुसऱ्यावर यायला पाहिजे होतं.
दुःखामध्ये देवाला दोष देणारे पहा तुम्ही, कुठं दुःख झालं की त्यांना पहा ते कसं हे करतात. हा? लोकांना काहीच सहन होत नाही. गरमीच्या दिवस, बापरे काय गरमी, बापरे किती गरम होतंय. पाऊस, अरे बाप काय पाऊस आहे हा, अरे बाप काय पाऊस आहे. म्हणजे पावसाला दोष, गरमीला दोष, थंडी, अरे बापरे काय थंडी ही, बापरे किती थंडी. पण धन्यवाद देण्याचं कधी हृदय नाही, की देवा थँक्यू. तो एक समय लावला देवाने, ती वेळ लावली देवाने, ते ऋतू लावले. धन्यवाद देण्याऐवजी हे दोष देणारं हृदय मात्र माणसाला आहे, अनेक लोकांना ते आहे. आणि तसं नसावं. दोष देणारं हृदय सैतानाचं आहे. नेहमी धन्यवाद दिला पाहिजे. मग दुःख येऊ, त्रास येऊ, संकट येऊ, नाही तर काय. प्रियजन हो, लाजराबद्दल पाहत असताना लाजरावर जे काही दुःख आलं, त्या लाजराने कधीच देवाला दोष दिला नाही असं याच्यात कुठंच लिहिलं नाही. मला सांगा कोणीतरी, जर लाजर म्हणाला की अरे अरे मी काय केलं, मग मला कशाला हे दिलंस तू. लाजर आपलं दुःख भरून भरून पावलं, हे खाली लिहिलंय. पण लाजराने देवाला कधी दोष दिला नाही. कधी आपल्या दुःखाबद्दल त्याला थोडंच, त्याचे कुत्रे येऊन चाटत होते म्हणजे किती, आणि त्याला टाकण्यात आलं होतं. म्हणजे त्याला अगोदर जे काही त्याला फोड होते त्यांच्या टाकणं, म्हणजे तो कोणाचा तरी काहीतरी लागतच होता, त्याला काहीतरी लोक होतेच, त्यांनी त्याला आणून टाकलंय त्या श्रीमंताच्या दा. आणि हा श्रीमंत जो आहे, हा ख्याली खुशीली करण्यात पटाईत होता, कपडे चांगले घालण्यात पटाईत होता. म्हणजे त्याच्याकडे होतं म्हणून तो घालत होता, पण जास्तीचं त्याचं ते हे होतं असं लिहिलंय तिथं. काय की तो काय करत होता, झमझमीत चमचमीत आणि असे कपडे घालत होता. लोकांना कपड्यावर फार प्रेम आहे. जे देवापासून दूर झालेले लोक असतात, ते कपड्यावर प्रेम करतात, ते बाहेरकरी रूपावर प्रेम करतात, की मी जरा चांगलं दिसलं पाहिजे, माझं दिसणं हे इतरांना आवडलं पाहिजे. अरे ते दिसण्यामध्ये काहीच नसतंय. तुम्ही किती कपडे चांगले, अरे कपडे तर कसे असोत, ते आहे अंग झाकण्यापुरता आहे देवाच्या कृपेने. देवाला धन्यवाद देत नाहीत लोक. त्याहीपेक्षा चांगलं पाहिजे आणि वेगळे दाखवण्याचा प्रयत्न करतात. असं मला वाटतं की याने तसं हे करायचा प्रयत्न केला की मी किती हे आहे. आणि ख्याली खुशाली, आणि नीतिसुधेत कुठेतरी आहे की ख्याली खुशाली ज्याला जास्त आवडतो तो चांगला राहत नाही, चांगला नसतो तो, बिकेस लागतो तो पुढे चालू. पण जो कष्ट करतो, जो फार राबतो, तो आश्रयित असतो, त्याला काही कमी पडत नाही. पाहूया मग आम्ही पाहतो की याच्या जीवनामध्ये ज्या लाजर, म्हणजे या लाजराला तिथे टाकण्यात आलं ना, लाजराच्या जीवनात इतके संकट, इतकं दुःख होतं की भयंकर, आणि त्या भयंकर दुःखात देखील देवाला धन्यवाद, म्हणजे त्याने दोष दिला नाही. आता आपल्याला कुठे वाचण्यात येतच नाही अजिबात. आणि म्हणून असं झालं की ते कुत्रे येऊन त्याचं फोड चाटत होते आणि तो मरण पावला. प्रेज द लॉर्ड. दरिद्री माणूस काय झाला, मेला. ते दरिद्री कोण आहे, लाजर, तो मेला. आणि देवदूताने येऊन काय केलं, त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवलं. आता पहा, हा शास्त्र नेऊन ठेवले, अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले. आणि श्रीमंत हे मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. इथे हा 22 वचन समाप्त होतंय. पहा, आता धार्मिक आहे अब्राहम, म्हणजे लाजर आहे खूप धार्मिक आहे असं काही कुठं लेख आहे का, नाही, अजिबात नाही. लाजर हा साधा, कधी देवाला दोष न देणारा, जे काही त्याच्यावर आलंय, बितलंय, ते सर्व सहन करणार आहे लाजर. आणि त्याने फोड येऊ नये, ते कुत्रे चाटत होते तरी त्याला कधीच देवाला दोष दिलेला इथं अजिबात लिहिण्यात आलं नाही. इथं काही तसं कुठंच नाहीये. आणि त्याच्यानंतर जे आहे आम्ही पाहतो, तो मरण पावला. कारण मरणारच ना, हो, लवकरच मरते ना माणसं, आजारी अशक्त किंवा काय. त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही. त्याला असं वाटत होतं की ते काहीतरी मिळेल तिथं, आणि मी ते उरलेलं खाईल आणि माझं पोट भरेल. आणि त्याला टाकण्यात आलं होतं, हे फार वाईट आहे. त्याला टाकण्यात आलं होतं, पण दुःखामध्ये सर्व टाकतात. ही गोष्ट जी आहे, अरे म्हातारं तर सर्वांना होतं, हा म्हातारा नव्हता. पण मी सांगतो एक उदाहरण, किंवा म्हातारा लोक कसा द्वेष करतात, हा, लोक कसे त्यांना हे करतात, त्याची काळजी घेत नाहीत, हा, त्यांना पाहत नाही, त्यांना हे करत नाहीत, कामापुरते. म्हणजे जे तरुण आहे, जे सर्व कमवतात, त्यांच्यावर खूप प्रेम करतात सर्वजण, ज्यांच्याकडून अपेक्षा असते. प्रियजन, असे लोक जे आहेत ते स्वार्थी आहेत. ते पण देवाच्या लोकांना, ज्यांच्याकडून काही अपेक्षा नाही, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांना जीव लावा.
देव आपल्याला आस्वादित करेल. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला आस्वादित करेल. आणि म्हणून आपल्याला देखील काही दिवसांनी थकायचंय, म्हातारं व्हायचंय, त्याने जर ठरवलं देवाने तर. आणि मग आपण देखील आपलं पण जीवन दुसऱ्याच्या हातात कदाचित असेल, की बाबा मला हे द्या, मला ते. म्हातारपणी तसं असते ना. म्हणून असं आहे की आम्ही इतरांची काळजी घ्यावी, परंतु याला टाकण्यात आलं होतं, इथं ठेवण्यात आलं नव्हतं, किंवा इथं सोपवण्यात आलं नव्हतं, किंवा असं सांगण्यात नाही आलं की याची काळजी घ्यावं, आमच्याकडे काही नाही म्हणून आम्ही जरा थोडंसं तुमच्याकडे टाक, असं नाही. त्याला टाकून दिलं होतं, टाकण्यात आलं होतं त्याच्यात, असं लिहिलं इथं. आणि हे टाकणं जे आहे हे चांगलं नाही. कुठंतरी काहीतरी टाकायचं, कोणाला तरी टाकून द्यायचं, आणि हे त्याच्या जीवनाचं, हे त्याच्या वाट्याला आलं. त्याची इच्छा नसताना इथं टाकण्यात आलंय त्याला. आणि जर समजा कोणीतरी त्याची काळजी घेत असतं तर मग त्याला इकडे आणलंच नसतं. बरोबर आहे का? त्याची घरीच लोक काळजी घेतात ना. आणि मग तो कशाला त्याला कुठं घेऊन जाणार? पण त्याला काळजी घेणार होतं की नव्हतं याचा उल्लेख नाही, परंतु त्याला टाकण्यात आलं, म्हणजे ज्यांनी टाकलं किंवा टाकण्यात आलं तर हे त्याला कोणी होतं का नव्हतं हे काही नाही. परंतु कोणाला अशा प्रकारे त्याला कोणी नव्हतं का वारीत जात हे काही माहित नाही. परंतु दुःखामध्ये कोणी आपल्या लोकांना तरी टाकू नका. प्रेज द लॉर्ड. एवढं सांगू इच्छितो मी. आपल्या लोकांना तरी टाकू नका. आपल्या लोकांना म्हणजे जे आपले देवाने आपल्याला दिलेले, ते आपल्या समोर आहेत, आपले शेजारी आहेत, आपल्या जवळचे आहेत, रक्तमांसाचे नसले तरी चालेल. प्रेज द लॉर्ड. काय हरकत नाही. तर प्रियजन हो, टाकण्यात आलं होतं म्हणून. आणि तो वारल्यानंतर, मेल्यानंतर त्याला अब्रामाच्या उराशी, उर कुठे, उर म्हणजे उर कुठे असते, उर 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 छाती. आणि लहान बाळाला कुठं घेतो आपण? लहान बाळाला ज्यावेळेस उचलून घेतो त्यावेळेस कुठं उचलून घेतो? इथं डॉक्टर. कुठं कुठं उचलतो आणि कुठं लावतो? इथं लावतो. अरे माझं लेकरं, अरे माझं बाळ, अरे माझं गोड बाळ. कुठं लावतो? इथं उराजवळ. हालेलुया. राईट. अब्रामाच्या उरा. अब्रामच का? अब्राम का? कारण अब्राम नीतिमान आहे, नीतिमानाचा धनी, बाप, मालक, स्वामी, पिता म्हणतात त्याला. पिता अब्रामा, विश्वासाचा जनक अब्राम आहे. विश्वासू अब्राम. आणि त्याच्या उराशी याला नेऊन ठेवलं देवाने, नीतिमान माणसाच्या उराजवळ. उर म्हणजे छाती. तिथे जवळ, जिथे जिथे यातना नाहीत. हालेलुया. जो धार्मिक आहे अब्राम, जो नीतिमान आहे, जो आशीर्वादित आहे, आशीर्वादाचा जनक आहे तो. तुला मी आशीर्वादित करीनच करीन, तुझ्याद्वारे सर्व कुळे आशीर्वादित करीन. जर आम्ही ते पाहिलं तर उत्पत्तीचं 12 अध्याय. प्रेज लॉर्ड. म्हणजे अब्रामाच्या उराशी त्याला नेऊन ठेवण्यात आलं. आणि हा जो श्रीमंत आहे हाही काही कालांतराने मरणारच ना. त्याने जरा जास्त कमी खाल्लं असेल चांगलं चांगलं तर तो जरा जगेल, परंतु त्याचा अंत कधी ना कधी आहेच का नाही? देवाने जे आहे श्रीमंत आणि गरीब असा भेद ठेवलाच नाही की श्रीमंत हा जास्त दिवस जगतो आणि गरीब हा पटकन मरतो. असा आहे का? लवकर मरतो असा आहे का? अजिबात प्रभूने असा भेदभाव ठेवला नाही. सर्वांना सारखं जीवन दिले. म्हणजे 100, 105, 90 स्तोत्रामध्ये जसं वाचतो आपण तिथं मोशेने लिहिले की आमचं आयुष्य किती आहे, शक्ती असलेले 90, 95, 70, 60 याच्या व्यतिरिक्त नाही, 110 कदाचित. पण प्रियजन हो, हा श्रीमंत मेल्यानंतर असं लिहिलंय की त्याची उत्तर क्रिया करण्यात आली. म्हणजे त्याच्यासाठी माड बांधला असो, त्यासाठी लाकडं आणले असतील, मस्त छानपैकी बांधला असेल त्याला, मग त्याला वाजवीत गाजीत नेला असेल. म्हणजे त्याची उत्तरक्रिया, तो विश्वासात नव्हताच म्हणून ते माड वगैरे हा शब्द मी वापरला, पण तो इथं नाहीये. पण त्याचं थाटामाटात उत्तरक्रिया करण्यात आली, म्हणजे प्रेतक्रिया. थाटामाटात, वाजवीत गाजीत, सर्व काही मस्त वेगवेगळ्या प्रकारचे सेंट वापरले असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्या असतील, त्यानं मोठं मोठं काय काय केलं असेल, छान छान फुलं आणली असतील, अनेक लोक आले असतील त्याच्या उत्तरक्रिया. लोक पण येतात ना, चांगले लोक. आणि म्हणून झालं असं की तो मेल्यानंतर कुठं गेला, तर हे महत्वाचं आहे. त्याची उत्तरक्रिया किती थाटामाटात करण्यात आली हे महत्वाचं नाही आहे. कोण किती महत्वाचं, म्हणजे पहा किती छान केलं आम्ही, पहा किती लग्नाचं येते, आम्ही किती मोठं लग्न केलं, किती मोठं लग्न आहे, किती मोठं, अरे बाप काय मोठं लग्न केलं, अरे बाप किती सुंदर लग्न केलं. परंतु ते जोडीदार कसा आहे हे पाहिलं का? जोडीदार महत्वाचा आहे. आणि हे म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला. ते थाटामाटात किती गोष्टी केल्या यापेक्षा जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लोक लक्ष देत नाहीत. म्हणजे
आणि आता याची थाटामाटात उत्तरक्रिया करण्यात आली. जे शेवटचं जे अंतनविधी आहे तो थाटामाटात करण्यात आला, मोठ्या गोष्टी करण्यात आला. परंतु देवाचं वचन सांगतं की तो जो श्रीमंत माणूस आहे तो जो आहे 23व्या वचनामध्ये, तो अधोलोकात यातना भोगीत असताना. प्रियजन हो, हा जो श्रीमंत माणूस आहे याचं नाव काय आहे, कोणी सांगेल का मला? याचं नाव, ह्या श्रीमंत माणसाचं नाव आहे का कोणाला माहिती? सांगेल का कोणी? कोणाचा अभ्यासक असताल कोणी? प्रियजन हो, या श्रीमंत माणसाचं नाव बायबलमध्ये नाही. हे एक महत्वाचं आहे. प्रेज लॉर्ड. हो, प्रेज लॉर्डच. देवाला धन्यवाद, कारण याचं नाव बायबलमध्ये आलं नाही. परंतु दरिद्री लाजर, ज्याचं फोड आलेले होते त्याला, आणि कुत्रे येऊन त्याचे फोड चाटत असत, शिवाय कुत्रे येऊन, आणि याचं नाव आलेलं आहे. याचं नाव बायबलमध्ये आलेलं आहे, देवाच्या वचनामध्ये. त्याचं नाव आहे लाजर, जो दुःखी होता, ज्याला फोड होते, त्याचं नाव बायबलमध्ये आलंय. पण श्रीमंताचं नाव बायबलमध्ये आलं नाही. त्याला श्रीमंतच ठेवलंय देवाने. तसंच राहा श्रीमंत म्हणजे. म्हणून मागच्या वेळेला एक आम्ही शास्त्रभाग पाहिला की श्रीमंताचा स्वर्गात प्रवेश होणे उंटाच्या सुईच्या नाकातून उंट जाणे सोपे आहे, परंतु श्रीमंताचा स्वर्गात प्रवेश होणे तितके सोपे नाही. आणि पेत्र म्हणतो की बाबा मग कोणाचं? प्रभू म्हणतो देवाला सर्व शक्य आहे. तर या श्रीमंताची उत्तरक्रिया करण्यात आली, चांगली गोष्ट आहे. परंतु तो कुठे गेला? म्हणजे देवबापाकडे गेला, सुखालोकात गेला, की अब्रामाच्या जवळ अगदी उराशी पाय त्याची, तरी त्याला तिथे जागा नाही. त्याला जागा कुठं दिली? आणि तो जागा देणारा कोण आहे? तर तो आहे परमेश्वर. आमेन. हो, देव न्याय निवाडा करणारा देव आहे. आणि याने काय केलं? या परमेश्वराने किंवा देवबापाने त्याला यातनेच्या ठिकाणी, म्हणजे त्याला अधोलोक, अधोलोक हा शब्द आहे. मग अधोलोकासाठी प्रियजनो, अधोलोक यातनेचं ठिकाण आहे. आणि अधोलोकाला मूळ ग्रीक मध्ये हदिश हा शब्द आहे. हदिश. आणि त्याचं असं वर्णन केलेलं आहे अधोलोकाचं हदिश या शब्दाने. आणि म्हणून जे नरकातील यातना आहेत अधोलोकात, त्या ज्या यातना आहेत तशाच यातना त्याच्यात आहेत असं दर्शविते. कारण मी या जाळात क्लेश भोगीत आहे असं तो म्हणतो. कोण म्हणतोय? तो श्रीमंत. म्हणजे तिथे यातना आहेत अधोलोकात देखील. प्रेज लॉर्ड. परंतु अधोलोक हे नरक आहे असं नाही. लक्ष द्या. प्रेज लॉर्ड. अधोलोक जे आहे हे नरक आहे नाही असं नाहीये. नरक आणि अधोलोक हे एकत्र करू नका, हे वेगवेगळं आहे. नरक हे नंतरची स्टेप आहे. अधोलोक जे आहे ते यातनाचं ठिकाण आहे, जिथे क्लेश आहे, जिथे जाळ आहे, जिथे दुःख आहे. प्रेज लॉर्ड. आणि नरकाबद्दल देखील आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत. तर पाहूया पुढे काय आहे की तो तिथे भोगत आहे. काय भोगत आहे? यातना भोगत आहे. आणि त्याने वर दृष्टी करून अब्राहमाला पाहिलं. कोणी? या श्रीमंत माणसाने. याचं नाव नाही बायबलमध्ये. आणि ते बरं झालं की कोणाचं नाव आहे कोणाचं नाही. पण प्रियजनो, कोणाचं आहे? जे देवाला पसंत वाटले, जे देवाला त्यांचंच नाव आहे. हालेलुया. याचं नाव नाही बायबल. आणि त्याने वर दृष्टी करून पाहतो अब्राहमाला, तो जो अब्राहमाला पाहतोय तिथून, की अरे अब्राम आहे. आणि अब्राहमाला म्हणतोय की अब्रामा त्या लाजराला पाठव. म्हणजे याला लाजराचं नाव माहीत होतं. राईट. लाजराचं नाव कसं काय माहित होतं कडे याला? सांगा बरं कोणीतरी. अरे हा जो पाहत होता, जात होता, यांनी इन्क्वायरी केली होती आहे मला वाटतं. याला लाजराचं नाव कसं काय माहीत श्रीमंताला? कारण लाजरच आहे हा. तुझं नाव काय रे? जिवंत असताना म्हणत असेल ना तो, अरे तुला कोणी टाकलंय रे तर? माझंच घर दिसलं का त्यांना? बर. काय नाव आहे तो? काय रे? कसं काय? कुठून आहे? काय? लाजर आहे हो, मी लाजर आहे. बर काय? म्हणून हा लाजर जो आहे, हा लाजर आहे हे त्याला माहित होतं. कोणाला? श्रीमंताला. आणि मग तो म्हणतो की लाजराला पाठव. लाजर तिथे तुझ्या जवळ, त्या अब्रामाच्या मुराशी तिथं अब्रामा, त्या लाजराला पाठव. मला एक सांगा, एक म्हण आहे पहा, जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. अशी म्हण आहे का नाही? सर्व मराठी माणसाला माहिती आहे का नाही? जी त्याची खोड मेल्याशिवाय. अरे ही म्हण चुकीची आहे. कशी चुकीची आहे माहितीये का? हा श्रीमंत मेला, याची खोड कशी होती माहितीये का? दुसऱ्याला काम सांगणार होता, सांगकाम्या होता हा.
की हे सांगत होता काम की तू असं करा तसं करा, आता लाजराला पाठवू. लाजर काय याचं काय चपराशी का आता परत यायला? सांगा मला. लाजराला हा तिथून म्हणतोय त्याला तू पाठव माझ्याकडं, मला जरा जाळ होतंय, इथं त्रास होतोय. म्हणजे याचं काम हे ऑर्डर द्यायचं काम आहे याचं. कोणाचं? श्रीमंताचं ऑर्डर देतोय, असं करा तसं करा. त्याला वाटलं आताही ऐकलं तर ऐकलं, कसं काय ऐकल तो? बरं ठीक आहे, अब्राहमाने सर्व काही ऐकून घेतलं आणि अब्राहम म्हणतो, बाबा अरे तू, आम्ही तिकडे येऊ नये, तू आमच्याकडे येऊ शकत नाही, आम्ही तिकडे येऊ शकत नाही. म्हणून हे दर्रा आहे, दर्रा. दरी छोटीशी होती, पण दरा हा शब्द आहे. दरा म्हणजे मोठा दरा आहे. आणि सुखलोक आणि अधोलोक याचं वर्णन या ठिकाणी आहे. आणि ह्या सुखलोकात तो कोण आहे? लाजर, अब्राहमाच्या वराशी. आणि हा जो मध्यंतरी दरा आहे, मध्ये दरा, आणि हा मोठा दरा जो खोल असतो, जो खोल त्याची काही हे नाहीये, म्हणजे माहितीच नाही किती मोठा आहे तो, पण कोणीच तिकडून इकडे जाता येत नाही आणि तिकडलं इकडे येता येत नाही, इकडून तिकडे जाता येत. हा दरा आहे. आणि म्हणून मग काय अपेक्षा करू नकोस की मी तिकडे यावं तुला पाणी देण्यासाठी किंवा असं थोडंसं पाणी करण्यासाठी, अशी अपेक्षा करू नकोस. तेव्हा हा जो दर्रा आहे म्हणून. आणि दुसरी गोष्ट ही आहे की तो म्हणतो की हे बापा अब्रामा, कोण म्हणताय? हा श्रीमंत माणूस. मला सांगा, हा बापा जो शब्द आहे, मला प्रेजनो हे सांगायचं आहे की बापा कोणी कोणाला कसं बापा म्हणलो? बाप कोण आहे? बाप आपले पिता असतात, वडील असतात, त्याला आपण बाप म्हणतो नाही का? तर प्रिजनो हो, हा जो माणूस आहे ना श्रीमंत, हा कोणालाही बाप म्हणतोय. पहा अब्राहम कोण आहे? तो एक नीतिमान माणूस आहे. प्रेज लॉर्ड. आणि त्याला बापा म्हणण्याचं काही हे नाही, बाप एकच आहे. आता पहा, काही लोक म्हणतात आम्हाला फादर म्हणा. नाही, आम्ही जरा फादर आहोत. तर ठीक आहे, तुम्ही आहात, देवाला धन्यवाद. पण प्रिजनो, देवाचे सेवक हो, पवित्र जन हो, तुम्ही, देवानेच आपल्याला सांगितले की आपण एक छोटे म्हणून स्वतःला वापरा. म्हणा की आपण कुठेतरी मोठे आहोत असं म्हणून घेऊ नका. आपण एक निरुपयोगी दास आहोत, हे माझं काम आहे, देवाला धन्यवाद, आम्ही असं म्हणा. हा नम्रपणा आहे. पण आम्ही मोठे साहेब आहोत, आम्हाला काहीतरी मोठे साहेब म्हणा, आम्हाला फादर म्हणा, आम्हाला अजून काहीतरी म्हणा, असं याची अपेक्षा आम्हाला नसावी. आणि याने चुकीच्या व्यक्तीला चुकीचा बाप, आणि तो परमेश्वर जो देव आहे, जो देव बाप, ज्याला बापच म्हणावं, त्याला बाप नाही म्हणत हा, त्याला बाप नाही म्हणला हा. आणि त्या परमेश्वराला जर याने बाप म्हटलं असतं की तो परमेश्वर देव बाप आहे आणि तो देव आहे, तर याला या ठिकाणी येण्याची गरज वाटली. आता म्हणजे तो इथं नसता, या यात्रेच्या ठिकाणी जर बापाला ओळखलं असतं याने, तर जिवंत असताना. आमेन. पण याने त्याच वेळेला देवाची त्याची ओळख नव्हती, बापाची. आणि ज्या निर्माण करता तो बाप आहे. बाप कोण आहे? बाप तो आहे ज्याने स्वर्ग बनवलाय. बाप कोण? ज्याने चंद्र बनवलाय, ज्याने तारे बनवले. बाप तो आहे ज्याने समुद्र बनवलाय, त्यातील जलाशयातील सर्व हे बनवले, जलचर, भूचर, खेचर, सर्व काही. तो बाप आहे, तो प्रभू आहे, परमेश्वर आहे. त्या बापाची ओळख नव्हती, तर दुसऱ्यालाच बाप म्हणतोय, अब्राहमाला म्हणतोय बापा. आणि हे एक वेळेस नाही, तर माझ्या माहितीप्रमाणे ह्या 3 वेळेस म्हणतोय बापा बापा. कारण तुम्हाला मी ते हे 24व्या वचनामध्ये एकदा तो बापा म्हणतो. दुसऱ्या वेळेला तुम्हाला सांगतो, एकदा तुम्ही जर 27व्या वचनामध्ये जर वाचलं, या लूका वर्तमानाच्या 16व्या अध्यायाच्या त्या 27व्या वचनामध्ये, तिथे दुसऱ्या वेळेला तिथे तो बापा म्हणतो. आणि तिसऱ्यांदा तो 30व्या वचनामध्ये त्या अब्राहमाला बापा म्हणतो. म्हणून चुकीच्या व्यक्तीला बाप म्हणायचं नाही. आज कोणाला कोणीही बाप करते, क्षमा करा की हे तुम्ही माझे बाप असतो. अरे कोण? अरे एकच बाप आहे, एकच बाप आहे ज्याने आपल्याला बनवलंय. कोणालाही बापा कसं काय म्हणता तुम्ही? मला काही जण तर म्हणत होते फादर फादर, इथं पुण्यामध्ये मी जिथे राहतो. कोणी सांगितलं तुम्हाला मी फादर आहे? फादर म्हणजे बाप. अरे मी तर ब्रदर आहे राव, तुमचा समजा भाऊ आहे, मला एक ब्रदर म्हणा कोणीतरी. फादर म्हणल्यावर मी बाप होतो, तसं काही म्हणू नका मला. काय तसं म्हणूच ना, मला ते कसं तरी वाटतं मला बाप म्हणजे, नाही का? आणि ते जरी पदवी असली तरी ती नकोय आम्हाला, बळजबरीने पण नकोय, बळच म्हणलं तरी नकोय आम्हाला. काय आम्हाला भाऊ म्हणा, प्रेज लॉर्ड. आम्हाला कोणीतरी ब्रदर म्हणलं तरी खूप आनंद होईल, प्रेज लॉर्ड. आणि म्हणून प्रिजन हो, हे जे काही चुकीच्या लोकांना चुकीचं काही म्हणायचं, हे माहिती नसताना, ज्ञान नसल्यामुळं
आणि खऱ्या बापाची ओळख नसल्यामुळे हा चुकीला बाप म्हणतोय, चुकीच्या व्यक्तीला. आणि खऱ्या बापाची ओळख जो कोण आहे, फादर कोण आहे, खरा फादर कोण आहे, कोणी बनवलंय स्वर्ग, कोणाला म्हणावं, कोणाला बाप म्हणायची आपण तर हिंमत नाही धरत बाबा. आपल्याला ते आवडत नाही, कोणाला कोणाला आवडेल, कोणाला आवडत असेल ते मोठ्यापणाने म्हणतात. अरे पण चुकीच्या लोकांना कधी चुकीच्या गोष्टी म्हणूच नका, बोलूच नका. कशाला कोणाला बाप करता, हा कोणाला कशाला काय करता. ओके, तेव्हा असं आहे की या सर्व चुकीच्या गोष्टी का घडता होत्या, कारण याने कधी त्या बापाची ओळखच पटवून घेतली नाही, की देवाने त्याच्याकडे लक्षच दिलं नाही खऱ्या बापाकडे, की आपलं कर्तव्य काय आहे, आपण जिवंत आहोत. आता लाजर पाठवलं, याला ते पोटभर खायला द्या आणि त्याचे काही ट्रीटमेंट करा, 2 पैसे आपल्याजवळ आहेत, त्याला कुठेतरी घेऊन जा दवाखान्यात, प्लीज याला घेऊन जा, माझी इथं टाकण्यात आले, काय हरकत नाही. तेवढी तरी सहानुभूती दाखवली का त्याने. आणि आता तो म्हणतोय त्याला पाठव, आणि तो आलाही असता हो, पण दरायनामध्ये दरी पण नाहीये, आणि त्याच्यामुळे त्याला काही येता येत नाही. आणि म्हणून हे यातनेच्या ठिकाणी जे आहे, अधोलोकात यातना आहे, जशा नरकामध्ये आहे तसेच आहे, परंतु नरक हा शब्द वेगळा आहे. आणि म्हणून नरकाबद्दल जे पाहिलं तर पवित्र शास्त्र सांगते, ग्रीकमध्ये त्याला गेहेन्ना असा शब्द आहे नरकाबद्दल. आणि त्या ठिकाणी त्याचा अर्थ शब्दशः असा आहे की यातना, सार्वकालिक यातना, नॉन स्टॉप, असं त्याचं हे आहे. गेहेन्ना नरकाला शब्द येतो ग्रीकमध्ये. आणि म्हणून तिथे यातना आहे, तिथे क्लेश आहे, तिथे भयंकर आहे, ती लास्ट स्टेप आहे. आणि ती फक्त सैतानाच्या हस्तकांना आणि सैतानातील लोकांसाठी ती आहे. परंतु ते त्यांच्यासाठी पण आहे आता, की जे खऱ्या आणि जिवंत देवाला धुटकारतात, त्याच्या विरुद्धात शेवटपर्यंत करत राहतात सैतानी कृत्य, जे नास्तिक आणि जे देवाला न मानणारे आणि जे वाईट आहेत, अर्थात देवाला कुठल्याही प्रकारचं ज्यांना काहीच नाही आहे, माणुसकीचा अवलेश नाही, जे देवबापाच्या विरुद्धात आहेत, पापामध्ये आहेत आणि शेवटपर्यंत करत, त्यांच्यासाठी ते नरक गेहेन्ना. प्रेज द लॉर्ड. हा हे ते आहे. तर प्रियजन हो, आपण देवाने या वचनाबद्दल मी देवाची उपकारस्तुती करतो आणि देवबापाला धन्यवाद देतो की आम्ही एक मत्तई वर्तमानाच्या 10व्या अध्यायाच्या 28व्या वचनामध्ये जर पाहिलं, तिथे देवबापाने लिहिले की शरीराचा जो घात करतात, परंतु शरीराचा घात करण्याला जे समर्थ आहे माणूस, परंतु जो शरीराचा पण त्याला भिवू नका. जे शरीराला घात करतात, जे शरीराला त्याने भाकर नसेल दिली, त्याने काय केलं नसेल, त्याने लोकांनी त्याला भिवू नका. परंतु जे शरीराचा आणि आत्म्याचाही नाश करायला जे समर्थ आहे, जो देव, त्याला भ्या. मत्तई 10:28 मध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून अशा प्रकारे हे यातनेचं ठिकाण त्या लोकांसाठी आहे जे देवापासून दूर आहे. आज म्हणजे ज्यांनी कधीच मानलं नाही, जे देवाला कधीच मानलं नाही, खऱ्या देवाला, जे निर्मितीच्या मागेच गेले, निर्माणकर्त्याला कधी स्मरण केलं नाही, निर्माणकर्त्याला कधी स्मरणच केलं नाही त्याचं, की कोण निर्माण करताय. तर प्रियजन हो, ताळ्यावर या की निर्माणकर्ता परमेश्वर आहे, ज्याने सर्व बनवलंय. आणि म्हणून ज्याने नरकही बनवलाय, स्वर्गही बनवलंय, ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा की देवाने ते बनवलंय. हो, प्रभू परमेश्वराने बनवलंय, ते त्याच्या हातात आहे, कोणाला कुठं ठेवायचं, कोणाला काय करायचं. हो, आणि म्हणून ताळ्यावर यावं अनेकांनी. आणि उद्धार करता, वाचविणारा, बचाव करणारा, पाठीराखा, जो सांभाळ करणारा आहे, आपल्या सोबत आहे, जीवन देणारा, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, तारणारा प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. आता म्हणून आम्ही पाहतो, तो हे बापा त्या लाजराला पाठव, आणि मग की माझी जीभ थंड करावी, या जाळात मी क्लेश भोगत आहे. काय जाळ आणि क्लेश, म्हणजे क्लेश होत आहे तुम्हाला, जाळ येतं जाळात, अधोलोकात ह्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. तेव्हा आणि तो अब्राहम म्हणाला की मुला, पहा, अब्राहमाने योग्य बोलला. अब्राहम मात्र राईट वर्ड्स, काय की मुला. काय अब्राहम काय म्हणतो, मुला, तू आपल्या आयुष्यात आपलं सुख भोगून पावलास, सुख भरून पावला, क्षमा करा, तसा लाजर आपले दुःख भरून पावलाय. याची आठवण कर जरा.
मागच्या गोष्टी आठव सर, भूतलावर जे काही गोष्टी केल्यास तू, तर दुःख भरून पावलं, त्याला फोड होते, त्याला कुत्रे येऊन चाटवत ते, आणि तुला ख्याली खुशाली आवडत, तू ख्याली खुशालीच्या मागे लागत होता, चांगले कपडे वगैरे घालून तू इकडे तिकडे मिरवत होतास. त्यावेळेस तुला ते आठवण कर जरा, याचं दुःख किती भयंकर होतं भूतलावर, हे काय करत होता याची आठवण कर. आणि आता मात्र तू यातनेच्या ठिकाणी यायचं म्हणतो, तिथं तिकडं मला ते लाजराला पाठव. लाजराची काळजी घेतली असती, लाजराकडे जर पाहिलं असतं, लाजराला जर हे, तर तो धार्मिक असता तर त्याने केलं असतं ना. हा श्रीमंत जो माणूस आहे त्याला धार्मिक माणूस पाहिजे. धार्मिक जर असता, हा जर देवाला मानणारा असता, हा जर बापाला मानणारा असता, तर यांनी लाजराची काळजी घेतली असती किंवा लाजराकडे लक्ष दिलं असतं. पण नाव गाव सारं माहित होतं याला लाजराचं, म्हणजे याला सर्व काही माहित होतं श्रीमंताला, पण लाजराची मदत मात्र त्याने काही केली नाही, असं कुठं लिहिलं नाही. आता पुढे पाहतो आम्ही, तभी हे क्लेश भोगत आहे, आणि मग तू ते आठव. आता हा जो आहे लाजर, हा समाधान पावत आहे, ते समाधान त्याला मिळत आहे, व तू 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 क्लेश भोगत आहेस, हे तुझं प्रतिफळ आहे, असं त्यांना म्हणायचंय अब्राहमाला. आम्ही एवढेच नव्हे तर जे इकडून तिकडे पाहत जाऊ पाहिजे ते देखील त्यांना कुठं जाता येत नाहीये, म्हणून मोठ्या दरा स्थापला आहे मधी. आणि मग आम्ही पाहतो की तो म्हणतो, हे बापा, परत काय म्हणतो, माझ्या घरी तरी पाठव, माझ्या घरी पाठव, माझे भाऊ आहेत ना, त्या भाऊ माझ्यासारखेच आहेत. याला भावाची काळजी वाटायला आली. कुठं वाटायला आली? यातनेच्या ठिकाणी. म्हणजे तिथे देखील आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी स्मरणशक्ती असते. म्हणजे ओ बापरे, आता घरी पण आमचे भाऊ असेच आहेत माझ्यासारखेच, कारण ते काय देवबापाला मानत नाहीत वाटतं, आणि त्यांची बाळी इथंच पाळी आहे, आता पाळी इथंच बारी आहे, इथंच वेळ आहे, इथंच येण्याचं हे आहे काय. आता त्यांची पण गोष्ट अशी व्हायची मागे, मग ते प्लीज ते हे करा ना. किती पस्ताव करून फायदा नाही. नंतर एकदा त्याला ठरवलं देवाने तिथं जायचं की परत पश्चाताप करणे नाही, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये नाही ना. म्हणजे एकदा तो गेलाय अधोलोकात, मग किती काही झालं तरी तिथं काही नाही. लक्ष देऊया. आता पहा, एकदा मनुष्य मरण पावला, लक्ष द्या. आता मरण पावल्यानंतर त्याच्यासाठी प्रार्थना जर केली की देवा याच्या आत्म्याला शांती दे, याला तू आपल्या जवळ घे, याच्या सर्व पापाची क्षमा कर, आणि प्रभू आणि याला तुझ्या जवळ घे, याच्या जीवनाच्या पुस्तकात नाव लिह, असं म्हणल्याने कुठं काही होईल का? आपण जर तशा प्रार्थना केल्या तर मेल्यानंतर मला सांगा, अशा जर प्रार्थना, मी तुम्हाला एक हृदयातून सांगतो, जर माहीत नसलं तर अशा प्रार्थना अजिबात लागू होत नाही आहेत. सर्व महाराष्ट्र देवबापाच्या दयेने हे ऐकत असेल किंवा लोक ऐकत असेल जे बुद्धिमान आहे, ज्यांना देवाच्या वचनाची माहिती आहे, अशा प्रार्थना करण्यात अर्थ नाही. तशा प्रार्थनाच करू नका. एकदा मनुष्य मेला की याला स्वर्गात घे, तुमच्या प्रार्थनेने तो स्वर्गात घेणार आहे का देव? आणि त्याने जे काही किंवा हे करणार आहे, किती मोठा नीतिमान माणूस आला, तो जर एकदा त्याच्यासाठी प्रार्थना करायची आहे तर प्रार्थना तर करावाच लागतात, परंतु अशी प्रार्थना की देवा तू त्याला जवळ घे, तू त्याला असं कर, त्याने खून केलं, त्याने मारामारा केला, त्याने काय केलं, त्याचं काय नाही का? जो व्यक्ती वारलाय, समजा मरण पावला, त्याच्यासाठी प्रार्थना करतो, तो गुंड होता, त्याने गुंडपणात तो वारलाय, त्याच्याकडे काय काय होतं, काय काय केलं, त्याने काय गेलं, कशामुळे वारलं, त्याचं कारण याला तू जवळ घे, याला तू स्वर्गात घे, याची क्षमा कर, आणि याला तू असं होऊ दे, आणि तो निश्चित तुझ्या जवळ. उगाच कोणाला तरी समाधान करण्यासाठी प्रार्थना करतात. आणि ह्या सर्व प्रार्थना दाखवून देतात की हे कशा प्रकारे काय आहेत. असू द्या. तेव्हा प्रियजनो, मेल्यानंतर मला थोडक्यात सांगायचं काय की मेल्यानंतर तुम्ही किती प्रार्थना करा त्या व्यक्तीसाठी काय स्वर्गात घेण्याचे आशा, तर त्या लागू होत नाहीत. आणि ते देव ऐकत असेल की हा ठीक आहे, परंतु जो काही त्याच्या कर्मावर, त्याने जे काही कर्म केलेले आहे, त्याने जे काही त्याच्यावर पण आधारित आहे की नाही बरं, त्यांनी जे काही गोष्टी केल्या चांगल्या वाईट, त्याच्यावर काही न्याय निवड आहे की नाही. म्हणून प्रत्येकाचा न्याय त्याच्या कर्माप्रमाणे, त्याच्या याच्याप्रमाणे होणार आहे, त्याच्या कृतीप्रमाणे होणार आहे. आमीन म्हणा. आणि जर का त्याने क्षमा मागितली असती शेवटच्या क्षणाला, तो पाप्याने की देवा मला क्षमा कर प्रभू, की मी एवढं सारं चुकीच्या गोष्टी करत आल्या, पण आता मात्र मला तुझ्या जवळ घे आणि मला सर्व पाप. तर प्रियजनो, त्याने किती मोठे मोठे पाप केले तरी त्याला क्षमा होईल. पण त्याने म्हटलं पाहिजे मला क्षमा कर, त्याने म्हटलं पाहिजे, त्याने
ज्याला मरायचंय आता मरणार आहे तो, आता त्याने म्हटलं पाहिजे शेवटच्या क्षणामध्ये, तेव्हा त्याला क्षमा करणारा देव. आपल्या प्रार्थनेने त्याची क्षमा नाही होणार. किंवा किती मोठा तुमचे मोठे मोठे तुमच्या दृष्टिकोनातून आणा देव हे सेवक, त्याच्या प्रार्थनेने होणार त्याची क्षमा, त्याच्या कृत्याप्रमाणे होणार आहे. त्याने जर पश्चाताप केला एका क्षणात देव क्षमा करेल, पण त्याने त्याला देवाला ओळखलं पाहिजे. मग आम्ही काही वेळ आम्ही शेवटला नंतर मग पश्चाताप करू नका. आणि मग आणि जर असं चेंगरून मेले तर त्याला वेळ तरी भेटेल का क्षमा मागाय? उद्या काय होईल म्हणून माहीत नाही, म्हणून आजच ताळ्यावर या आणि पाप सोडा आणि देवाला क्षमा मागा. आपलं जीवन ख्रिस्ताच्या हातात द्या. प्रेज द लॉर्ड. आणि उद्या काय होईल आणि कसं मरण येईल माहीत नाही, परंतु एक आहे की जर का देवाने जवळ घेतलं पण त्या अगोदर आपण क्षमा मागली तर देव जवळ घेईल. आपण आपलं जीवन देवाच्या हातात दिलं तर देव जवळ घेईल. आणि म्हणून याच्यावर जी पाळी आली या अधोलोकात ज्या यातना भोगायला, याच्या कृतीमुळे होतं ते. याने कधीच देवाला ओळखलं नाही. देवाबद्दल काय झालं? फक्त ख्याली कुशली, फक्त हॅलो कसे ओ हो या प्रेझला प्रेझला, अरे असं झालं तसं झालं, अरे वा, अरे सलाम सलाम, अरे वा. आणि कपडे भपकेदार हेच लोकांना आवडते. आणि म्हणून हेच देवापासून दूर घेऊन जाते माणसाला. आणि देवाला जे काही चांगलं आवडतं ते कधीच आपण आवडून घेत नाही लोक. हो प्रियजनो, देवाला जे पसंत पडणाऱ्या गोष्टी त्या आवडून घ्या, तसं वागा, खऱ्यापणाने राहा. काय हरकत आहे? एखादा शर्ट आहे, 2 शर्ट आहे, आपली परिस्थिती अशी, पण देवाला धन्यवाद द्या की देवा तुझे आशीर्वाद माझ्यावर आहे. प्रेज द लॉर्ड. तुझ्या आशीर्वादामुळे मी हे आहे. सर्व गोष्टीबद्दल थँक्यू, सर्व गोष्टीबद्दल धन्यवाद. प्रियजनो, याला म्हणून हा दुःखात देवाने त्याला तिथं टाकलं, कारण देवाच्या हातात आहे कुठं कोणाला ठेवायचं कुठं कोणाला टाकायचं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आपण किती प्रार्थना केल्या मेल्यानंतर एखाद्या व्यक्तीसाठी, तर त्या प्रार्थना परमेश्वर जमेस धरत नाही. त्या प्रार्थना देवा जमेस धरत नाही किंवा तो मान्य करत नाही. कारण त्याला माहिती आहे की हे जे काय करायचं आहे, काय करायचं हे देवा ठरवतो, प्रभू ठरवतो. म्हणून जिवंत आहात तोच देवाकडे वळा, तोच क्षमा मागा, तो पश्चाताप करा, म्हणजे क्षमा होईल, म्हणजे आशीर्वाद मिळेल, म्हणजे आपण तारल्या जाऊ, वाचल्या जाऊ. हालेलुया. देवबाप्पाला मी धन्यवाद देतो आणि देवाची उपकार स्तुती करतो. आणि म्हणून आम्ही पाहतो हे जे काही बापा म्हणण्याचं चुकीचं हे गोष्ट आहे ही याच्या हृदयात होती की ते परत तीनदा त्याला बापा म्हणतो. आणि म्हणून आम्ही पाहतो तो बापाच्या घरी पाठवतो, बापाच्या घरी देखील तो म्हणतो जाऊ शकत नाही कोणी, कारण बापाच्या इथं जर समजा तुला कोणी पाठवलंच तर ते कदाचित कुणी मेल्यानंतर कसं काय विश्वास ठेवील? कुणी मेल्यानंतर आलं तर आपण तरी म्हणतो काय, अरे हा तू माझा आहेस रे बाबा. ते म्हणतो अरे बाबा भूत मेल्यानंतर कुणी जिवंत होतच नाही नंतर आल्यानंतर. आणि जरी समजा लाजरही पाठवला असता तर ते म्हणले असेल भूत याला मारा. राईट. लाजर मरून कितीतरी दिवस झालेत. त्याला जर पाठवलं असतं परत तर लोकांनी त्याला विश्वास ठेवला असता का? अरे म्हणून तो म्हणतो, अब्राहम म्हणतो सुज्ञतेचं उत्तर की बाबा त्यांच्याजवळ तुझे भाऊ आहेत ना, त्यांचा नाश होऊ नये तुला असं वाटतंय ना, तर त्यांच्याजवळ मोशे आहे, त्यांच्या जवळ संदेष्टे आहेत, त्यांच्याकडे अजून काही नियमशास्त्र आहे. आणि तुम्हाला मी सांगतो अजूनही, आणि आत्ता काय आहे, अरे आत्ता मोबाईल आहे त्याच्यावर पहा, सर्च करा, देवबापाचं गौरव पहा, चांगल्या गोष्टी पण आहेत त्याच्यामध्ये. आज देवाचं वचन आहे मराठी भाषेत, तिकडं आज जाऊन देवाचे सेवक आहेत छोटे मोठे, अजून काय टेलिव्हिजन आहे, तिथे पाहावं, त्याने देवाचं गौरव करावं. तुम्ही त्याची काळजी करू नका की कसं काय इकडे येतील, ते आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, संदेशावर विश्वास ठेवा, सेवकांवर पास्टरवर विश्वास ठेवावा. त्यांनी इथं यालाच पाठवायची गरज नाही. ओके. आणि म्हणून हे जर आम्ही पाहतो तेव्हा त्याने त्याला म्हटले की ते मोशेचे व संदेष्टाचे ऐकत नसतील तर मेलेल्यामधूनही कोणी उठला तरी त्याची खात्री होणार नाही. काय? प्रेज द लॉर्ड. त्यांची खात्री होणार नाही की आता कोणीतरी मेलेला आणि आपल्याला सांगत आहे स्वर्गातून येऊ की हो मी स्वर्गात आहे आणि ते म्हणजे श्रीमंत नरकात गेलेला आहे, तुमचे भाऊ नरकात गेलेला आहे, तर तुम्ही काय करा, पश्चाताप करा, वळा. आणि म्हणून असं सांगितलं तर काही ऐकतील का ते भाऊ? ते म्हणजे तू पहिलं पाहिजे, तू वाढूसच नाहीस, तू सैतान आहेस, तू भूत आहेस, कोणी जर आलं तर. राईट.
आणि ते दगड मारायला मी मागं पुढं पाडणार नाही. म्हणून काय आहे की हे चुकीचं सांगणं की त्याला पाठव याला पाठव, म्हणून जित्याची खोड आहे मेल्याशिवाय जात नाही असं जे म्हणतात हे चुकीचं आहे. कारण याची खोड अजूनही गेली नव्हती तिथं, तर तिथे तो ऑर्डरच देत होता, त्याला असं करा रे, तसं सांगा रे. आणि तिचं उदाहरण हे आहे, पण आपण पीळ दिलेली जी दोरी आहे ती जाळली तर ती तो पीळ तसाच राहतो. जाळली तर ते पीळला राहतो का नाही, दोरी जळते पण पीळ मात्र. मग त्याला ज्यावेळेस असं हे करतात त्याचे राख होते त्यावेळेस ते संपतं. तर प्रियजन हो, एंड काय करायचा हे देवाच्या हातात आहे. कोणाला कुठं ठेवायचं देवाच्या हातात. जर प्रियजन हो, आज हा शास्त्रभाग वाचण्याचं एक आहे की देवाने हा जो शास्त्रभाग आपल्यासाठी दिला आहे देवप्पाने, की आम्ही आत्ताच चांगलं परीक्षण करावं की आम्ही कुठं आहोत, आम्ही कोणत्या मार्गात आहोत, आम्ही कोणत्या मार्गात आहोत, पापाच्या, वाईट गोष्टीच्या, गांडड्या, सैतानाच्या, चुकीच्या, देवाला न मानणाऱ्या किंवा चुकीच्या वाटेने आहोत, जिथे देव आम्हाला भेटणार नाही अशा चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवत आहोत, कुठंतरी निर्मितीवर विश्वास ठेवत आहोत. जे चुकीचा मार्ग जो नरकात चाललाय, जो दुसऱ्याकडे चाललाय, त्या मार्गात जर आहात तर सतर्क व्हा आणि देवाकडे वळा, जो मार्ग सत्य जीवन आहे, जो जीवन देण्यासाठी समर्थ आहे, ज्याच्याद्वारे स्वर्ग आहे, जो स्वर्गाचं दार आहे, जो स्वर्गाचा रस्ता आहे, जो स्वर्गाची वाट आहे, त्याच्यावर भाव ठेवा. तारणारा प्रभू ईश्वर जो आपलं प्रेम करतो, ज्याने आपल्यासाठी प्राण दिला, ज्याला जात, धर्म, श्रीमंती, गरीब, अनाक्षर म्हणजे अडाणी किंवा असे शिकलेले, जो पाहत नाही, जो वर्ण पाहत नाही, जो सर्व देशावर प्रेम आहे, सर्व जगावर प्रेम आहे, तो ठराविक लोकांसाठी आलेला नाही, तो सर्वांसाठी आला. त्याच्यावर भाव ठेवा. जो स्वर्ग देणार आहे त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याचा अभ्यास करा, त्याच्याकडे वळा, मनापासून त्याचा शोध करा, तुम्हाला तो सापडेल. जर का तुम्हाला देवाची विषयी जर हे आहे, ओढ आहे, तर देवाला शोधा. तारणाऱ्या प्रभू येशूचा शोध करा, तर तो तुमच्या शोधात आहे. तुम्ही त्याला फक्त आरोळी मारा, हाका मारा, तो पहा, तो जिवंत देव तुम्हाला म्हणेल, हो मी इथं आहे बाळा, मी खूप दिवस तुझी वाट पाहिली, तुम्हाला का हाक मारत नव्हतास, किंवा का मी दाराशी उभा आहे, मला आतमध्ये घे, मला आतमध्ये यायचंय तुझ्या हृदयात. देवाला प्रयत्न करा, हाक मारायचा, देवाला हाक मारा, देवाला शोधा, तो सापडेल. आणि देव तो दुसरा तिसरा कोणी नाही तर तारणारा प्रभू येशू आहे, ज्याने आपल्यासाठी प्राण दिला, रक्त सांगलं, निर्दोष आणि निष्काम, जो मरणातून जिवंत झाला आणि ज्याच्याद्वारे जीवन आहे, ज्याच्याद्वारे स्वर्ग आहे, ज्याच्याद्वारे सुख लोक आहे, ज्याच्याद्वारे सुख आहे, ज्याच्याद्वारे, आणि तो आहे प्रभू येशू, जो आपल्यावर प्रेम करतो. आणि म्हणून त्याच्यावर भाव ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा. प्रभू करो या वचनाच्या द्वारे आपल्याला सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. आमेन.